एका छोट्या गावात एक गरीब पण मनाने अतिशय श्रद्धाळू असा एक म्हातारा माणूस राहत होता। रोज सकाळी उठून तो आपल्या झोपडीसमोर बसून श्री दत्त नामस्मरण करत असे। त्याच्याकडे ना पैसा होता ना कुणाचा आधार, पण दत्त भगवानांवर त्याची अपार श्रद्धा होती। एके दिवशी तो फारच थकलेला आणि निराश झाला। पोटाला अन्न नव्हते, शरीर साथ देत नव्हते। त्याने डोळे मिटून दत्त भगवानांना हाक मारली, देवा, आता मला तुझाच आधार आहे। तेवढ्यात एक तेजस्वी साधू त्याच्या समोर उभा राहिला। साधूने प्रेमाने विचारले, काय रे बाबा, एवढा दुःखी का आहेस? म्हातायाने आपली सर्व व्यथा सांगितली। साधू हसून म्हणाले, तुझ्या श्रद्धेची परीक्षा होती, असे म्हणून त्यांनी त्याला थोडे अन्न दिले आणि म्हणाले, कधीही निराश होऊ नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, असे बोलून साधू अंतर्धान पावले। तेव्हाच त्या म्हातायाला कळले की ते स्वतः दत्त भगवान होते। त्या दिवसापासून त्याच्या जीवनात कधीच अडचण राहिली नाही। श्रद्धा, संयम आणि विश्वास यांचे खरे फळ त्याला मिळाले।